किचन तर आपण वापरतोच आहे, म्हणजे पण स्मार्ट किचन किंवा आपण आता तुम्ही म्हणतात आम्ही म्हणजे ॲम्बिओचं स्पेशल जे आहे मॉड्युलर किचन, याच्याने काय फरक होतो, म्हणजे लोकांमध्ये डिफरन्शिएट सांगाल? म्हणजे स्मार्ट किचन ही एक टर्म आहे. म्हणजे मॉड्युलर किचन ही किचन कशा पद्धतीने डिझाईन केलं जातं, कशा पद्धतीने प्रोड्यूस केलं जातं, कशा पद्धतीने इन्स्टॉल केलं जातं आणि कशा पद्धतीने त्याची युजेस केला जातो, हा एक झाला, हा हे झाला. आणि स्मार्ट किचन जी आहे ही एक टर्म आहे. म्हणजे बेसिकली तिला असं म्हणता येईल की ती मार्केटिंगची एक टर्म आहे, जी कोणीतरी कॉईन केली आणि आपण आता सगळे म्हणतोय. हां, त्याला थोडंसं आपण असं करू शकतो की ते आजकालची जी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व झाली आहे त्याच्याशी तुम्ही त्याला कनेक्ट करू शकतात, किंवा ठीक आहे टेक्नॉलॉजी मध्ये आहे. जसं आता काही अप्लायन्सेस जे आहेत प्रीमियम किंवा लक्झरी अप्लायन्सेस, त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही त्याला जर सिरी किंवा अशा ॲपशी जर कनेक्ट केलं आणि तुम्ही त्यांना सांगितलं की मला हे या प्रकारचं कुकिंग करायचं आहे, तर ते तुमच्या फ्रीजशी जर कनेक्ट असेल तर ते फ्रीजमध्ये तुमच्याकडे ते काय इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्या इन्ग्रेडियंट्समधनं तुम्ही काय बनवू शकतात हे तुम्हाला सांगता, आणि त्या पद्धतीने प्रिपरेशन तुम्हाला काय काय करावं लागेल हे करतं. मग हे एक टेक्नॉलॉजीचा वापर करून इझी झालं म्हणून ते स्मार्ट झालं. बाकी वापरायला मेंटेन करायला जे प्रोफेशनली आहे चांगलं आहे ते मॉड्युलर किचन आहेच. तसं म्हटलं तर ते पॅरल शब्द आहेत, बऱ्याच वेळेस इंटरचेंज वापरले जातात.